पत्रकार बांधवांचं आपल्या वेगळ्या प्रिंट डिजिटल सगळ्या आहेत प्रतिनिधींचं मी मनापासून पहिले महाविकास आघाडीच्या वतीने आपलं स्वागत करतो। महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करताना आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, दूध संघाचे संचालक, आमचे नेते प्रमोद बापू पाटील, या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख समन्वयक आमचे जिल्ह्याचे महेंद्र बापू पाटील, पत्रकार परिषदेला उपस्थित कामगार नेते, ज्येष्ठ नेते, जे पत्रकार पण आहे आणि सगळ्यात जास्त आमचे जोरवेकर साहेब, तालुक्याचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष दिनेशजी पाटील, आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक्याचे तालुका प्रमुख रमेश आबा, उपस्थित शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष शामभाऊ, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख नानाभाऊ कुमार, उपस्थित बाळासाहेबांपासून तर आमचे युवक राष्ट्रवादीपासून तर युवा सेनापासून सगळे उपसभापती, या ठिकाणी पंचायती माजी सदस्य, सगळा आपला संघटक महाविकास आघाडीचा परिवार, पत्रकार बंधूंना दिनेश दादांनी जे प्रास्ताविकात सांगितलं की आज आमदार महोदयांनी ज्या पद्धतीने बॅनर आणि कार्यक्रम मी शेतकऱ्यांचा संदर्भामध्ये खूप मोठा काही पराक्रमी काम केल्याचं चित्र जे निर्माण केलंय, खोटं आभास, ते कसं खोटं आहे याचा पोलखोल करणारी पत्रकार परिषद आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात येते। पत्रकार परिषद थोडासा डिले करावा लागले, 1 तास जळगावला कार्यक्रम होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आपल्याला थोडंसं उशिरा बोललो, पण आपण सगळेजण आला असल्यामुळे आपलं स्वागत करतो। पत्रकार परिषदेचा सगळ्यात पहिला मुद्दा जो होता की यांनी आमदार महोदयांनी सांगितलं की मी 3000 विहिरी देतो। प्रत्यक्षामध्ये आमदार महोदयांना थोडा अनुभव कमी आणि अभ्यास पण करत नाही, ऐकू पण घेत नाही, ऐकण्याची सवय नाही आणि जवळ कोणी शान राहिलं नाही, कारण की सगळे वेरी सुनवूया, त्यामुळे जर जे आहे ते सगळे, त्यामुळे दुर्दैवाने काय झालं फार ऐकत नाही। त्यामुळे आपण बघितलं काल काय चाललंय, बघितलं आपण सगळं लोकशाही हुकुमशाही पत्रकार वस्तुस्थिती अशी झाली की मनरेगा ही योजना राबवताना कुशल अकुशल लेबर बजेट गाव पातळीवर आराखडा तयार करून ग्रामपंचायतीची मंजुरी घेऊन, तालुक्याची मंजुरी घेऊन, त्याला जिल्हा परिषदेची मंजुरी घेऊन मग त्या कामाला आपल्याला प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर कार्यान्वयन देऊन मग त्या पद्धतीने लेबर जे आपण म्हणतो जॉब कार्ड तयार करून आपल्याला कुशल अकुशलच्या प्रमाणामध्ये कामात वितरण केले जातात आणि कामाची मागणी लेबरकडे झाली मग ती त्या पद्धतीने ती प्रोसेस जी आहे ती केली जाते आणि मग त्या कामाला केलं जातं। खरं तर 1,10,000 कोटीचं केंद्राचं बजेट असलेली ही मनरेगा योजना दुर्दैवाने महाराष्ट्र याच्यात सगळ्यात मागे, त्यातल्या जळगाव जिल्हा मागे, त्यात चाळीसगाव तालुका मागे, कारण की आमदार महोदयांना रोजगार हमी योजनेची बैठक एकदा पण घेतलेली नाही। ज्या रोजगार हमी योजनेचे मला वाटतं राजूदादा होते, मी होतो, आम्ही 5-5, 6-6 बैठका घेतलेल्या। त्यामुळे आमदारांना रोजगार हमी यांना माहितच नाही, यांना फक्त अर्ध तुमचं अर्ध आमचं एवढंच माहिती सगळं, त्या वाटाघाटी चालू आहे सगळ्या। त्यामुळे या सगळ्याच्या त्यांना या रोजगार हमी त्यांना वाटतं काय मजुराचं काही करणे, इथं काही पैसे देताना पैसे दिले त्यांना इंटरेस्ट होतो, इथं काही नाही। इथं कसं होतं, इथे कुठलंही थेट लाभार्थी मजुराला आणि कुशल अकुशल जाणार होता। त्यामुळे आज तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगतो की 13 सप्टेंबर 23 शासनाचा GR आला की मनरेगा मार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोहीम राबवायची, जिल्ह्यामध्ये तालुक्यात मोहीम राबवायची, मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला शेततळं अस्तरीकरणासह, म्हणजे आपण जे म्हणतो मल्चिंग पेपरसह, अशा कॉम्पोनंट साठी गाव पातळीवरची नोंदणी करा, आराखडे तयार करा आणि त्या प्रमाणात तुम्ही ग्रामपंचायतीपासून सगळं प्रस्ताव पाठवा। परंतु दुर्दैवाने या तालुक्यामध्ये एकाही ग्रामपंचायतीचा 13 सप्टेंबर 23 त्या GR नुसार बैठक झाली नाही, आराखडा तयार झाला नाही आणि परिणाम स्वरूप चाळीसगाव तालुक्यामध्ये जे
स्कोप त्या ठिकाणी होता. गोरगरिबांना विहिरी, फळबाग, शेततळे मिळणार होते, हक्काचं होतं, ते त्यांना मिळू शकलं नाही. आणि मग कलेक्टर महोदयांना मी बैठक घेऊन निवेदन दिल्या आणि मग कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भात सर्क्युलेट केलं. तरी चाळीसगावला आमदार महोदयांची इतकी दबाव होता व्हिडिओवर किंवा हे काम करायचंच नाही, हे काम होऊ द्यायचे नाही, कारण त्यांना त्याचं कळत पण नव्हतं आणि होऊ पण द्यायचं नव्हतं. पण मात्र मग आम्ही व्हिडिओला सांगितलं की शासनाचं जर परिपत्रक त्या ठिकाणी आहे, तुम्हाला पगार काही आम्ही कोणी घरून देत नाही, तुम्हाला शासनाचा पगार आहे, लोकांचा अधिकार आहे, तुम्ही लोकांना अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही आणि त्यामध्ये कामाला लागा. आणि त्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केलं आणि साधारणतः लोकसभेच्या आधी आपण 1000 विहिरी त्या ठिकाणी त्यांना दिल्या, त्यात 900 जागा. आणि मग लोकसभेनंतर आम्ही परत बसलो सगळे महाविकास आघाडी म्हणून. आणि ज्यावेळेस राजू दादा, मी, प्रमोद बापू, दिनेश दादा, रमेश आबा, आमचं सगळं आमचे सगळे समन्वय ज्यावेळेस बसला आणि लक्षामध्ये आलं, जेव्हा आम्ही एक विभागाचा रिव्ह्यू घेत होतो, तर यांनी 2 गोष्टी अत्यंत पापाच्या केल्या होत्या. त्या बाबतीमध्ये दिनेश दादा खुलासा जास्त करत, कारण त्यांनी तो न्यायालयात जाऊन संघर्ष केलेला आहे, तो म्हणजे शिवार रस्त्याचा पाणी रस्ते आणि दुसरा मग विहिरीचा, शेततळ्यांचा. लक्षात आलं यांनी काहीच केलं नाही. आणि त्या संदर्भात मी फक्त 1.5 मिनिटं तुम्हाला ऐकवतो. म्हणजे काय होतं की नुसतं आजकाल काय झालं की आरोप प्रत्यारोपेक्षा जे वाचतोय ते तुम्हाला ऐकवतो म्हणजे कळेल. आमदारांच्या दबावात येऊन शेतकऱ्यांचे रस्ते केले नाही. व्हिडिओ आजपर्यंत त्याला 8 खूप झाले. ऐका तुम्ही आता इथून उठले उद्याच्या उद्या त्या रस्त्याच्या न्यायालयाच्या आदेशानुसार सगळी कारवाई करून पुन्हा ठेवा. आचारसंहिताच्या दिवशी ज्या मिनिटाला येईल त्याच्या दुसऱ्या मिनिटाला वर्क ऑर्डर सगळे प्रोसेस झाली पाहिजे. लोकसभेनंतर आंदोलन. आणि एक नंबर 1 दादा या विषयाने असं आहे की आता रोजगार हमीचा विषय आलाय, तो विषय संपवतो बाबू. आता आमची तुम्हाला शेतकरी आता जे आलेले आहेत, आता बरेचसे शेतकऱ्यांचे निवेदन असे आले, कोणी मागतंय गोटा, बरोबर आहे का, तो आता शेतकरी, कोणी मागतंय शेततळ द्या, कोणी मागतंय विहीर द्या, कोणी मागतंय फळबाग द्या. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शासनाचा निकष आणि गाईडलाईन्स आहे की रोजगार हमीचे काम जास्तीत जास्त द्या, रोजगार द्या, ऍसेट निर्माण करा, शेतकऱ्याला वाचवा. बरोबर आहे. आता तुम्ही काय अभियान राबवलंय जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला गोटा, मागेल त्याला विहीर आणि मागेल त्याला हस्तांतरीकरणाचं शेततळ अभियान राबवलंय का तुम्ही? हो का नाही राबवलंय का? नाही. दादा विषय असा आहे, ज्यावेळेस जीआर आलंय परिपत्रक काय दिले 13 सप्टेंबर 2023 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्धी लेबर बजेट कृती आराखडा तयार करण्याच्या नियोजनाबाबत मनरेगा व विविध विभागाच्या योजनेतून सुविधा संपन्न कुटुंब तयार करायचं आहे आणि त्यात वैयक्तिक लाभाच्या साठी खालील उद्दिष्ट दिले आहे. सिंचन विहिरी 10 लाख, सरकार म्हणतं 10 लाख विहिरी महाराष्ट्रात 1 लाख कोणी बजेट घेतलं मागे त्याला. शेततळे 7 लाख, फळबाग, बांधावर किंवा रेशीम उद्योग आहे, बाबू लागवड 10 लाख हेक्टर. आणि वरील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण गावाच्या लेबर जे काही जॉब कार्ड आहेत त्यानुसार आराखडा सादर करून मंजुरी घेऊन अंमलबजावणीसाठी हे आंदोलन त्यानंतर सुरुवात झाली आहे. हे झालं आता तुम्हाला वस्तुस्थिती. तुम्ही आमच्या भारत रस्त्याचं राजकारण केलं, आमदाराच्या दबावात आमच्या वाहने गेले. तुम्ही आमच्या गडकरीवाल्याला पैसे देत नाही, पैसे टाकले. तुम्ही आमच्या विहिरीवाल्या पोळ्यावाल्याला सांगतात प्रामाणिक तो जो करतोय त्याला पैसे देत नाही. 2 मिनिटं थांबा. तुमच्या विश्वास नाही ठेवायचा. आता तुम्ही ऐका, इथून उठल्यावर आम्हाला 5 मिनिटात लेखी द्या. या जीआरच्या कार्यवाहीनुसार दिरंगाई झाली आहे, परंतु वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन टेलिफोनी घ्या, पत्राद्वारे घ्यायला तर महिन्याचा आचारसंहितेला आणि तात्काळ उलट असेल दादा त्यांनी दिलं की शिवारगिरी करा, शेतकऱ्यांचा अर्ज घ्या, आराखडा मंजूर करा, त्यांना मागेल त्याला तुम्ही रोजगार द्या. गावाच्या जॉब कार्डनुसार एका गावात 50 लाख ते 2 कोटीचे काम आहे, 200 कोटीचे काम होते दुसरं त्या नाही तर शेततळे लोक करतात.
लोक चिडत होते. आंदोलनात त्यांना आपण हे आंदोलन नुसतं तुम्हाला साहेब तुमचा गैरसमज आम्हाला काही तुमचा अपमान करायचा नाही, आम्हाला तुम्हाला काही अपमानित करून आनंद मिळणार नाही. आमचा हेतू असा आहे की या नाकर्त्या आमदाराने या नाकर्त्या अधिकाऱ्यांमुळे आमच्या हक्काचं शेतकऱ्यांचं तुम्ही आम्हाला पत्रात पडू दिलं नाही. नंबर 1. नंबर 2, आजपर्यंत काय झालं ते माहित नाही, पण इथून गेल्यावर आम्हाला पत्र द्या, राजकारण न करता गावामध्ये चेहरे पाहून जात पात गट तट पक्ष पाहू नका आणि याची अंमलबजावणी करा आणि आराखडा आम्हाला 15 दिवसात द्या की आम्ही हे मिशन राबवलं आणि त्याच्यामधून इतके विहिरी, इतके शेततळे, इतके गोटे, इतके फळबाग आणि अशा गावने अशा आराखडे मंजूर केले. 15 दिवसाची आम्ही राबवायची जबाबदारी घेत असतात तर त्या मुद्द्यावर पुढे जाऊन त्याच्या मुद्द्यावर चर्चा करावं काय आंदोलनानंतर त्यांनी मंजुरी ते तुम्हाला मुद्द्यावर आलो. तर ही 2 मिनिटाची क्लिप यासाठी ऐकवली की बोलताना सगळे राज्यकर्ते बोलत असता आम्ही खरोखर राजकीय हेतूने प्रेरित न होता वस्तुस्थिती प्रामाणिकपणे आंदोलन केलं आणि त्या मुद्द्याला हात घातला. आमदार महोदयांना जाग नव्हती, माहीत नव्हतं, किंबहुना त्यांना त्यांच्या अधिकाराचं पण त्यांना त्याला ज्ञान नव्हतं आणि म्हणून परिणाम स्वरूप उर्वरित प्रस्ताव तयार करून त्याच्या वर्क ऑर्डर ऑलरेडी दिले गेले आहेत. त्यानंतर या आज नाही दिल्या, आज कार्यक्रमात जे म्हणताय आम्ही देतोय ते ऑलरेडी दिले गेले आहेत. काही 2 महिन्यापूर्वी, काही 3 महिन्यापूर्वी, काही 1.5 महिन्यापूर्वी, काही 3 दिवसापूर्वी. आणि या सगळ्या संदर्भामध्ये यांना जेव्हा कळालं की हे दिलं जातं, यार मला माहित नाही महिन्याचा तयार झाला आणि उलट काही तक्रारी झाल्या. यांचे कार्यकर्ते गावापातळीवर काही पैसे घेत होते. आम्ही त्यांना सांगितलं की पैसे कोणाचे घेता कामा नाही आणि मग त्या सगळ्या माध्यमातून त्यांच्याकडे तक्रारी जायला लागल्या. त्यांना कळलं, मग त्यांना मग काम करा, सगळ्या ऑर्डर काढा म्हणे. त्यांनी मागच्या सगळ्या ऑर्डर काढल्या ज्या कामं होऊन गेलेल्या आहेत आणि आज गरीब बिचारे शेतकऱ्यांना माहित नसतं, परत मी तुम्हाला मंजुरी देतो म्हणून ते ऑर्डर द्यायचा आज पास तयार केला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सत्य लोकांपुढे गेलं पाहिजे की ना करता आणि आपण जेव्हा जागरूक नसलेला कायद्या हक्क समिती आणि योजनासाठी. त्यामुळे आज आम्हाला 6 वर्ष संपत आले. 13 सप्टेंबर 23चा जे आहे आता 24 येऊन गेला तरी आराखडा तयार झाला नव्हता आणि म्हणून आंदोलनातून तो मार्ग करावा लागला आणि तेव्हा आता तो विहिरीचा मार्ग मोकळा झाला. नंबर 1 बरोबर आहे. 23चं जे आहे तुम्हाला जी आरची कॉपी होऊन टाकतो व्हॉट्सअप. बरं. नंबर 1. नंबर 2, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत खरं तर काय झालं, ज्यावेळेस आम्ही आमदार झालो आणि लक्षात आलं की 2011ला सामाजिक आर्थिक सर्वेक्षण झालं आणि त्याला घरकुल कोणाला द्यायचे तर त्या सर्वेक्षणानुसार द्यायचं, म्हणजे गॅस, घर हे सगळे देशभरात 2011च्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षण जो होता त्यानुसार द्यायचा निकष ठरला. पण दुर्दैवाने तेव्हा काय झालं, कोणी ऊसतोडीला गेलेलं होतं, कोणी शेतात होतं मजूर आणि मग गरीब राहून गेले, श्रीमंतांची नावं येऊन गेली, असं काही तक्रारी यायला लागल्या. मग आपण त्याला विशेष बाब मिळवली 18-19 मध्ये. मला आठवतो मी तेव्हा आमदार होतो आणि ग्रामसेवक आणि सगळ्या पक्षाचे यांना सांगितलं की कोणताही गट तट ठेवू नका, कोणत्याही गावामध्ये काही पाहू नका, खाली गल्ली वरली गल्ली सरसकट त्या ठिकाणी मोहीम राबवली आणि एकही माणूस घरकुलापासून वंचित राहायला नको म्हणून आपण अभियान राबवलं आणि त्यामध्ये जवळजवळ 19,600 जिल्ह्यात सगळ्यात जास्त आपले घरकुलाची ड पत्रकाच्या माध्यमातून नोंद झाली. ड पत्रक म्हणजे वंचित राहिलेले परंतु त्यांना सरकारी यादीमध्ये वेटिंगला घेतलं गेलं आणि ती ऑथेंटिक यादी तयार झाली आणि ती तयार झाल्यानंतर आम्ही पहिला टप्पा मिळवला. त्यानंतर मात्र यांना आठवणच नाही घरकुलाची, आठवणच नाही. आता जेव्हा आंदोलन केलं आपण त्या दिवशी आम्ही मागण्या केल्या की घरकुलाचे मोदी आवास योजनेतला पहिला टप्पा आला तर पुढचे टप्पे आलेच नाही. आता अक्षरशः 3940 लाभार्थी आहेत की ज्या मधल्या लोकांना पुढचे पैसे आले नाही. ते लोक बिचारे व्याजाने पैसे आणले, कोणी त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याला बजेट नाही द्यायला. मोदी आवास योजनेचे घरकुलाचे लाभार्थी बिचारे वाट पाहून सकता. दुसरं याच्यामध्ये मग काय झालं, आता 2100 लाभार्थ्यांचा कोटा जो आला तो देशभरात कोटा अलॉट झाला. बरोबर आहे बापू. जिल्ह्यामध्ये 35 अलॉट झाला, 32 आणि तालुक्यामध्ये 2100 त्यामध्ये अलॉट झाले. हे कोणते की जे 2018-19 जी आपण ड पत्र जारी केली त्यातलेच. याच्यात त्यांनी नवीन कुठलंही कर्तृत्व केलं नाही. यांनी जर जाऊन 21,000 माझा ग्रामविकास मंत्री बँकला काढला असता तर आम्ही पण अभिनंदन केलं असतं.
जाऊ तेव्हा येतं ग्रामविकास मंत्री चांगलं काम केलं नाही केलं आणि आता त्या लोकांना देतो जाऊन त्या 2100 मधल्या निम्म्या लोकांना तर जागाच नाही म्हणजे आपण द्यायचो जे म्हणतो नुसतं जे आपण दिवा स्वप्न दाखवलं जाते जागा नाहीये काही गावठाण नाहीये स्वतःच्या जागा त्याला असतील किंवा सरकारी जागा असतील तर ते बांधता येणार आहे त्यामुळे बोलायची भाषण बोलायची कडी असं या योजनेचा आणि आज 2100 लोकांना नुसतं पत्रव्या देऊन दिल्या दिलं तुला आणि तो बिचारा घरी जाईल तर त्याला जेव्हा कळेल की अजून नोंदणी नाही त्याची जिओ टॅगिंग नाही त्याची रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याचा आयडी क्रिएट होईल मग त्याची जागाचा सातबारा काय होईल मग त्याला ते 10,000 20,000 पडतील मग त्याचं घर चालू होईल प्रत्यक्षात टार्गेट आलंय ते 32,000 यांनी आणला असं काही नाही विनाकारण ते चाललंय फक्त म्हणजे विहिरी हा पूर्णपणे निष्क्रिय रोल होता घरकुलम मध्ये निष्क्रिय रोल होता पाणी रस्त्याचं तिने जाणं बोलते आणि तिसरा जो विषय होता की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही आणि जसं लोकसंख्येचा न्याय ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीला थेट पैसा दिला जातो तसाच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना देखील निधी देण्याचं धोरण त्या ठिकाणी आहे पण जीपू सदस्य नाही आणि मग यांनी काय केलं तो सगळा पैसा जो होता जो ग्रामपंचायतीचा हक्काचा पैसा जो कोणतंही कर्तृत्व तिथे माणूस नसला प्रशासन तरी चालणार आहे कारण की ते लोकसंख्येने पैसा पडतो वित्त आयोगाने काम चालतं तिथे कोणतंही कर्तृत्व नाही चलावाईने पाठपुरावा करून वेगळं काही आणलं असतं तर ठीक होतं आणि तो पैसा कन्व्हर्जनचा प्युअर ब्लॉकची मी तुम्हाला ऑर्डर देतो म्हणून मोठं किती 200 देतो म्हणून ते पण एक मोठं हे तयार केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पूर्णपणे तालुक्यामध्ये एक धुळपेट तयार करायची व्हर्च्युअल चित्र तयार करायचं मी मोठा आहे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या साठी कुठलाही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाही हे दुःख आम्हाला त्या ठिकाणी आहे त्यामुळे या पत्रकार बैठकीतून मनरेगाच्या माध्यमातून विहिरी मनरेगाच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी दिले जाणारे काही गावागावातले कन्व्हर्जन्स म्हणजे एकत्रीकरण काही मनरेगा आणि काही वित्त आयोगाच्या पैशातले प्युअर ब्लॉक मनरेगाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेतले घरकुलं आणि राज्याच्या मोदी आवास योजनेत त्यांची बोंबणे याच्यावर बोलायला तयार नाही त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये ग्रामविकासाचा आणि शेतकऱ्यांचा पूर्ण बट्ट्याबोळ सुरू आहे प्रत्यक्षात काम करायला तयार नाही आणि केवळ एका मंडपाखाली येऊन इथे एक आपण ज्याला तमाशा तालुक्यामध्ये लावून दिला आहे जे मनोरंजनाच्या पलीकडे लोकांना संताप होतोय असं चित्र या ठिकाणी सुरू आहे आणि आता मी दिनेदाला विनंती करतो की जे पानंद रस्ते आहे खरंच शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत जो संघर्ष झालाय तुम्ही जर त्याचं तुलना ऐकलं की तुम्हालाही ते वास्तव कळेल त्यांनी तसं चित्र मांडा त्याचाही बोर्ड लावला एक पानंद रस्त्यांच्या मुळात ज्या पंचवर्षीला महाविकास आघाडी सरकार असताना मंत्री महोदय माननीय भुमरे साहेबांनी 40 तालुक्यामध्ये 143 पानंद रस्ते मंजूर केले म्हणजे पंचायत समिती किंवा इथं लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नसताना 143 पानंद रस्ते ज्या त्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नाने या तालुक्यामध्ये व्यक्तिगत विनंती करून आणले होते 2022 पूर्वीचे रस्ते त्याच्यामुळे जर तिथं मंजूरच झाले त्यावेळेस तर आता त्याचा काही विषय का कोणाचा काहीच फक्त 16 रस्ते 122 पूर्वी 2022 करू दिले नाही आता सांगतो आणि फक्त 16 रस्ते 24 मध्ये आले मुळात 2022 पासून हे रस्ते मंजूर असताना आम्ही वेळोवेळी रस्ते सुरू करण्याची त्यांना विनंती केली प्रशासनाला 22 पासून प्रशासनाने आतापर्यंत टोलटोली केली आहे मुळात शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी रस्ते होते फार गरजेचे होते आम्ही 1-2दा विनंती केली आंदोलन केलं आंदोलनानंतर आम्हाला काहीतरी असं सांगितलं तुम्ही एस्टिमेट बदलून ह्यामुख करून आम्ही सगळे 3 प्रकारचे एस्टिमेट वेगळे करून आणले तरी त्यांनी दिले नाही नंतर आम्ही प्रखर आंदोलन केलं काही ढोरं बांधले त्या गेटवर त्यावेळेस त्यांनी आम्हाला आचारसंहितेपूर्वी तुम्हाला आम्ही परवाना देतो असं सांगितलं परंतु तरी सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारचं कार्यवाही न केल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो कोर्टात जाऊन कोर्टाने अक्षरशः ताशेरे ओढले पूर्ण कलेक्टर प्रशासनावर ओढले यांच्यावर ओढले का शेतकऱ्यांचे रस्ते आहेत आणि आचारसंहितेत संबंध पुढे येतो मुळात मनरेगाला किती कडक आचारसंहिता असली तर ती शिथिल मनरेगासाठी त्याच्यात तसा GR पण माझ्याकडे आहे त्याच्यानंतर यापूर्वीचे देखील जे काही 22 पूर्वीचे रस्ते त्याचे हे सुद्धा आहे शासन पत्र 2022 पासून मग या रस्त्यांचा त्यांचा काय केवढीचा संबंधी ना जर होता तर यांनी याच्यापूर्वी रस्ते चालू करण्यासाठी व्हिडिओ हे करायला पाहिजे होतं उलट आम्ही आंदोलन बसलो व्हिडिओ 5-5 मिनिटात मोटरसायकलवर तिकडे पळायचे कुठं त्याच्या कागदात काय उत्तर देऊ फोन पण करून ठेवलं व्हिडिओ त्यावेळेस म्हणजे पानंद रस्ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातले होते मग हे का
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शेतात जाणारे आहेत का, अशा पद्धतीचं दूषित मन घेऊन त्यांनी हे पाणंद रस्ते अद्याप पोहोचले नाही, किंवा त्यांना हे श्रेय घ्यायचं असावं, आजच्या कार्यक्रमात त्याचं पत्र वाटायचं असावं म्हणून त्यांनी हा उद्योग केलेला आहे. माझी तर आजही विनंती आहे, श्रेय घ्या पण कामं चालू करा. अजूनही कामं चालू करण्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ आता व्हायला पाहिजे. आणि वेरकट पाणंद रस्ते हा विषय काहीच संबंध, कोर्टाची पण आमच्याकडे प्रत आहे. हा कोर्टाचा आदेश तुम्हाला टाकला मागच्या वेळेस, तुम्ही दिले, तुम्ही दखल पण दिले. आणि आज मग याचं टेस्ट करून तिथं उच्चारण करायचे, म्हणजे अतिशय हा पैसा घेण्याचं काम आहे. हा फक्त मजुरांच्या याच्यावर निघणार पैसा आहे ना. हा साला आणि साडूला पैसा भेटणार नाही, त्यामुळे तालुक्यात काम होऊ दिलं नाही. त्याच्या डोक्यावर जर कपाशी दिली, ज्याच्या त्याच्या शेतातून जाईल, मग तेव्हा कळेल पांढर रस्ता काय काय राजकारणामध्ये. दुसरा विषय असा होता महत्वाचा की आज जो कार्यक्रम घेतला गेला, मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विचारू इच्छितो, या कार्यक्रम प्रशासनाचा होता, आमदारांचा होता का भारतीय जनता पार्टीचा होता? हा ज्या कार्यक्रम स्थळ घेण्यात आलं त्या स्थळावर भारतीय जनता पार्टीचे सातत्याने मेळावे चालतात, व्यक्तीच्या आमदारांचे आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. मग हे स्थळ प्रशासनाचं आहे का, यांचं आहे का, भारतीय जनता पार्टीचं आहे? त्या स्थळावर कार्यक्रम घेतले जातात. तुम्हाला जर एवढी मोठी प्रशासकीय इमारत तिथे आता उभारली गेली आहे, मग तिथे का नाही हा कार्यक्रम घेतला? काय करतं प्रशासन? म्हणजे कशा पद्धतीने, एकतर प्रशासन यांच्या स्वतःच्या दावणीला बांधलेला आहे का हा कार्यक्रम प्रशासनाला न घेता यांचा स्वतःचाच हा कार्यक्रम आहे? याचा खुलासा आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विचारू इच्छितो. ही अतिशय गंभीर बाब आहे. पत्रकार बांधव पुन्हा रिपीट करतो, ते भाजपाचं कार्यालय आहे ते स्थळ का यांचं प्रायव्हेट आहे का, तिथे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात, भाजपचे मेळावे होतात आणि मग त्या ठिकाणी सगळे भाजपचेच कार्यकर्ते असतात आणि तिथे मग अधिकाऱ्यांचा तो कार्यक्रम असतो. म्हणजे नेमकं काय समजायचं जनतेने? पैसा तर प्रशासनाचा आहे, पण हा काही यांच्या प्रयत्नाने आलेला नाही. मनरेगाच्या सगळ्या योजना आहेत या केंद्राच्या, राज्याच्या, ह्या काही यांनी विशेष काही आणलं असं अजिबात नाही. मग असं असताना हा फाचका, हा माझा खरा मूळ सवाल आहे आणि याला कुठेतरी रोखलं पाहिजे. हा अंकित तो मुद्दा आहे माझा एक मुद्दा आहे. 2013 मध्ये मी सरपंच होतो. 1972 मध्ये मनन झालं. नंतर झाल्यानंतर 2076 पूर्वीचे जे धरण झाले असतील पुनर्वसन ते कामांना मंजूर करणारे असं एक परिपत्रक जी आला. 2013 मध्ये मी सरपंच होतो, ग्रामसभा घेतली आणि विविध जे कामं असतात म्हणजे प्रकल्पग्रस्त झाले ते मंजूर करण्यासाठी प्रस्ताव आले. 2013 ते 2023 पर्यंत वेळोवेळी हे कामं आम्ही मागितले, आम्ही मंजूर केले. 2दा DSR रेट बदलला म्हणून शासनाकडे 2दा पाठपुरावा झाला. तिसऱ्यांदा ते परत मंजूर झालं. तत्कालीन तेव्हा मुख्यमंत्री उद्धवजी होते, तेव्हा आम्ही ते मंजूर केले. आणि आता परवा त्यांनी तिथं लिहिलंय, बापू आज खूप विषय आभाळ वाटले. आता आजची मिटिंग जी आपली प्रेस बापू जे म्हटले खरं आहे, ते पुनर्वसनचा निधी आधी आणून ठेवलाय आणि आता बोर्ड लावून कार्यक्रम चालू. ज्यांना माहित पण पुनर्वसन कोणत्या धरणाचं कोणत्या गावी झालंय त्यांना 100% माहित नाही. त्याच्यावर बी ते टाकतात असं आहे. म्हणजे आज ते क्रेडिट घेतात. गावागावात वाद झाले ना, आपण झाले गावातून आमदारांना कार्यक्रमातून परत यावं लागलं ना तिथे. ती बी लाडका साडूनच झालंय ते माग सोडून साडूचं गाव आहे त्याच्या काकडे गावी पाडूचं गाव आहे. मूळ मुद्दा जो आता की आजच्या पत्रकार परिषदा मनरेगाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं की जे पाणंद रस्ते 99% फक्त 16 रस्ते नंतर आणले त्यांनी, बरोबर? फक्त 16 रस्ते यांनी आणलेले आहेत. या उलट महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्वतः दिनेश दादा त्यांचे सगळे सहकारी लोकांचे सर्वे केले होते, ते रस्ते मंजूर करून आणले होते. त्याच्या वर्क ऑर्डर काढायचं सोडून होत्या, त्यासाठी उलट यांनी मजाव केला. लोकांचे रस्ते करायच्या ऐवजी ते थांबवले. आमदारांनी बीडीओवर दबाव आणला, परिणाम स्वरूप शिवारस्ते झाले नाही. पावसाळ्यामध्ये लोकांचे हाल होत आहेत, शेतात जायला रस्ते नाही इथे. आणि लोकांना असं वाटतं इकडे नॅशनल हायवे झाले, इकडे हे हायवे चांगले ते चांगले आणि आम्हाला शेतात जायला रस्ते काय कामाचा विकास, अशी लोकांची भावना म्हणून चिडलेले लोक. आणि मग आता त्यांनी त्या सगळ्या ऑर्डरला द्यायचं आणि आता 2 दिवस राहिले, बरोबर आहे का? 2 दिवसाचा पावला आता आणि विनाकारण आता हे लोकांना खोटं खोटं करतो आणि असं पावसात मस्तर पडत नाही, कामं होत नाही आणि हे सगळं खोटं हे सगळं चालू आहे. त्यामुळे रस्त्याची, विहिरींची आणि त्यासोबत घरकुलांची ही पोलची आज
की पूर्ण आपल्या माध्यमातून समाजापर्यंत जावं, यासाठी पत्रकार परिषद आणि बापूंनी जो मुद्दा घेतला की खरंय की जर या अधिकारी आज एवढे दबावाला बळी पडत असतील आणि त्या ठिकाणी आज असे बरेच लाभार्थी नाही जात ते त्या ठिकाणी एका पक्षाचं कार्यालय म्हणून, आणि त्या ठिकाणी मला आठवतं दूध संघाची तालुक्याचं प्रतिष्ठान लावलं होतं. त्या प्रमुख बापूंनी त्यांना पत्र दिलं होतं की नाही वा तिथे पक्षाचं झेंडीच्या कार्यालय तुमचं, तिथे दूध प्रशिक्षणाला बरेच शेतकरी संस्था येणार नाही, आम्ही येणार नाही, कार्यक्रम रद्द केला त्यांनी प्रशिक्षणाचा. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी जे चालू आहे आता हे सगळं खासगीकरण थांबलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की बांधकाम कामगार महामंडळ यांना शेष दिला जातो बांधकामाचा, आणि म्हणून ते महामंडळ श्रीमंत आहे, हजारो कोटी रुपये त्या महामंडळाकडे आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये मला आठवतं बांधकाम कामगार जे होते 12,000 यांची नोंदणी फी आपण स्वतः भरली होती कार्यकर्त्यांनी, आणि त्या कामगारांना कोविडच्या काळात प्रत्येकाच्या खात्यात थेट 5,000 रुपये डीबीटी थ्रू आले होते आणि 6 कोटी रुपये कोरोनाच्या काळात खात्यात मिळाले होते 12,000 लोकांना. आणि आता यांनी काय केलं, कोरोना गेला तेव्हा कोरोना धरून टाकले. खरं उद्धव साहेब, पवार साहेब आणि थोरात साहेबांनी यांनी बसून निर्णय घेतला, आता थेट मदत केली होती. उलट ती थेट मदत योग्य होती, त्याच्या हातात मिळाली होती, कुठली लिकेज नव्हता. आता मात्र 3,000 रुपयाचे भांडे, 10,000 रुपयाचं बिल काढलं जातंय याच्या मागे, आणि भांडे आहेत 3,000 रुपयाचे. आणि याच्यातून आमची मागणी जी आता थेट बांधकाम कामगाराला खात्यात पैसे द्या ना, 10,000 रुपये त्याच्याला. इथे यांचे हे 7,000चे सरांनी वाटायच्यासाठी हे सगळे पत्र सुरू, यांचा काही हेतू कामगारांना मिळण्यासाठी नाही. आणि त्याच्यात तुम्ही सहकार्य केलं, तुम्ही मार्गदर्शन केलं, ठीक आहे. सौजन्याचा अर्थ तरी कळतो काय? ते एक नाटक आहे सौजन्याची आई सीतेची, तशी परिस्थिती यांना. सौजन्य म्हणजे यांच्या घरच्या प्रॉपर्टी विकून यांच्या स्वआर्जित पैशातून एखादी वस्तू घेऊन दिली, ती स्वआर्जित किंवा त्याला सौजन्य म्हणू शकतो. यांना एवढं तरी भान आहे का? म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये हा जो प्रकार चालू आहे की हा तालुक्याला एका प्रकारे गोलमाल करायचं, लोक खोला जात नाही, लोकांना हे व्हर्च्युअल दिसतं फक्त. त्यामुळे आपल्या माध्यमातून हे चित्र गेलं पाहिजे, कारण की हा जनतेचा पैसा आहे, हा कराचा पैसा आहे. इथे या सगळ्या माध्यमातून जो भ्रष्टाचार सुरू आहे, जो त्या ठिकाणी अपहार सुरू आहे, जो प्रशासनाचा वेळ दबाव काम करत आहे, हे सगळं आपल्या पुढे आलं पाहिजे. म्हणून ही पत्रकार परिषद आज घेतली. म्हणून आमची विनंती आहे की जवळजवळ 3,000 विहिरी म्हणजे आज 100 कोटीच्या विहिरी आहे. हे 100% श्रेय महाविकास आघाडीच आहे, याच्यात तीन मात्र शाळा नाही. आणि आमचं आव्हान आहे आमदार साहेबांना, जर तुम्हाला याच्या बाबतीत जर खुलासा पाहिजे असेल तर तुम्हाला खूप हौस आहे, तुम्ही खूप भाषणात बोलता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज चौकात या, महाविकास आघाडी तयार आहे, तिथे खुलासा करा तुम्ही काय याच्यासाठी प्रयत्न केले आणि कसे तुमच्या याच्यात हे पडताय. सेम पाण्याच्या बाबतीमध्ये उलट तुम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही न्यायालयात पाठवलं, इंग्रज तरी बरे, इंग्रजांपेक्षा बेकार झाले. तुम्ही न्यायालयात जावं लागलं, कोर्टाच्या ऑर्डर लागलं, वाईट काय कोर्टात खेटायचं वाईट नाही वाटत आहे. लोकांचे रस्ते झाले नाही अजून, आणि आता नुसते वर्क ऑर्डर द्यायचं डोंगे, आता ते रस्ते होणार नाही पावसाळा, आणि परत आता इलेक्शन आचारसंहिता लागेल. म्हणजे हे सगळं लेट गो जे त्यांच्या नशिबात नसेल दुर्दैवाने, त्यामुळे ते पण प्रलंबित झाले. आणि तिसरा विषय जो होता की जो घरकुलाचा, या बाबतीत उलट तुमची जर खरोखर सरकार सरकारी वजन असेल तर मोदी आवाज योजनेचा पुढचे टप्पे आणा, घरकुलाचा पुढचा कोटा आणा. जो कोटा थाटामाटात केला, मोदी आवाज नाव तो दिलं मोदीचं, होम तर काही पडत नाही आणि उरले पैसे पण येत नाही. त्यामुळे या सगळ्या संदर्भात हा जो खुलासा केला आम्ही, उद्याच्या उद्या आम्ही ठरवलंय वर्किंग डेला आता की जे बांधकाम कामगार आयुक्त, जे मंत्री, मुख्यमंत्री, या सगळ्यांना आम्ही मेल, फॅक्स, सगळे पत्र देतोय की हे सगळं तुरंत भ्रष्टाचाराचं जे बांधकाम कामगार मंडळ चालू आहे, 10,000चे भांडे 3,000 घेऊन हे 7,000 रुपयाची मलाई खायचे काम जे चालू आहे, त्यांना लाईनीत उभं करायचं, चेहरे पाहून द्यायचे, माझ्या कार्यालयातून दिलं का, माझ्या पार्टीचं आहे का, माझ्या समाजाचं आहे का, कोणी अधिकार दिले. आणि अजून माझं स्टिकर लावताना सौजन्य, तुमच्या घरच्या प्रॉपर्टी विकून होत आहे का, लोकांच्या करायचा पैसा येतो, कष्टकऱ्यांच्या बांधकाम कामगाराच्या सेश फंडातून उभं राहिलं महामंडळ ते बांधकाम कामगार. त्यामुळे हे सगळं जे अंदाधुंद चालू आहे याला कुठेतरी चपराक पाहिजे, म्हणून हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तुम्ही पण लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे, म्हणून तुमच्या माध्यमातून हे स्पष्टपणे जावं यासाठीची पत्रकार परिषद आहे. दुसरे विषय असा आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये काहीशी धुसफूस चालू आहे आजच्या वातावरणामध्ये. काही नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेणं चालू केलं आहे आणि काही चर्चाही वेगवेगळ्या सुरू झालेल्या आहेत नगरसेवकांच्या, की कुणी उमेदवारी मागितली होती, त्याच्यानंतर उमेदवारी मागितल्यानंतर त्यांचे काही अर्ज गहाळ झाले. काही अशा काही नगरसेवकांनी तुमच्याकडे संपर्क साधला आहे अशी माहिती उपलब्ध होते, याबाबत आपलं काय मत आहे? मला तर ज्या वेळेपासून मी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकाय शेवट, तेव्हापासून मला
बरेच म्हणलं की तुमच्यामुळे तरी आज जीव लावा लागले तर आधी विचारत नव्हते, कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये कुठला राम राहिला आणि त्यांना रामचं नाव घेण्याचा अधिकार नाही. पण दुर्दैवाने रामाच्या नावाने राजकारण करतात ते, त्यांच्यामध्ये राम राहिला नाही असे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ते सगळे त्याचा काळगते कंटाळले. मी जे सांगत होतो, एकनाथरावजी खडसे सारखा लोकनेता जो पार्टीपासून आज त्यांना हकललं, दूर गेला मानवायचा, आज दिलीप घोटपे सारखा जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, सभापती राहिला कार्यकर्ता आज शरदचंद्र पवार साहेबांसोबत जातोय. आज माझ्यासारखा कार्यकर्ता 15-15 वर्ष काम करून पार्टी सोडून त्या ठिकाणी जायला भाग पाडतायत. आज असे उत्तर महाराष्ट्रातलीच जर बघितलं आपण हे चित्र आहे तर बाकी तावडे मुंडे गोष्ट वेगळी. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये हे जी हुकुमशाही सुरू आहे, नेशन फर्स्ट पार्टी सेकंड अँड लास्ट मी बोलणारी भाजपा ही नेशनचं खड्ड्यात गेला. तिकडे पाहिलं आम्ही काय नेशनचं बोलायला लावले, कोर्टात जाऊन बी देत नाही रस्ते. त्यांना काही शेतकरी नेशनची गरज नाही, यांना फक्त हुकुमशाही, पैसा, मस्ती आणि ही सगळी गिरीश महाजनची लागलेलं रक्त येते. गोरगरीब अन्याय करायचा, अल्पसंख्याक मायनॉरिटीला अन्याय करायचा, छोट्या छोट्या समाजाला दाबून मारायचं. आता उद्या बांधकाम कामगार कष्टकरी विचारे त्यांना सकाळ 4 वाजता येतात, ते मजुरी बुडवतात, तालुक्यावर येतात, कोणाला भाड्याला पैसे नसतात आणि वर राहायचं, चेहरे बोलून देणार. एकच काय चालला असेल हा जो प्रकार आहे सगळा. आमचा विषय हा नाही, आमचा विषय हा आहे सर. आणि भाजपाचा जो मोठा गट आहे हा 100% नाराज आहे. 99% भाजपा नाराज आहे. आज फक्त तुम्ही बघितलं, मिया बेबी लिफाफे में और कार्यकर्ते रस्ते पे असं चित्र आहे त्या ठिकाणी. म्हणजे साधं इच्छुक म्हणून जरी प्रकट केली, आता अधिकार होऊ शकतं, इच्छुक राहू शकतं, इच्छुक त्यात काय चुकीचं नाही ना, वावगं नाही ना. पण इच्छुक उमेदवार कोणी तयार होतो म्हणून त्याचे लिफाफे गायब करण्याची बातमी मी जी वाचली, बाईट वाचली विधानसभा क्षेत्र प्रमुखांची, ही भाजपाच्या ही जी हुकुमशाहीला आणि जे चुकीच्या कामाला ही साक्ष आणि पुरावा देणारी गोष्ट आहे. त्यामुळे भाजपात राम राहिला नाही आणि भाजपा आता तालुक्याचं वाटोळ करायला निघाला. त्यामुळे भाजपाचा आता तालुक्यात भरपूर समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. यापर्यंत सगळ्यात एका ओळीचा निष्कर्ष नम्रपणे सांगतो मी की वैयक्तिक लाभाच्या योजना, विहिरी असतील, घरकुला असतील आणि शेतकऱ्यांचे हे पाणंद रस्ते असतील, यातल्या मॅक्झिमम या मनरेगामधून आहे. ही अनेक वर्षांपासून चालत आलेली योजना आहे. याला ग्रामसभेचा ठराव हेच मुख्य याचं आदेश देणारे आहेत. मुख्य बेस याचा आहे. याला कोणत्या आमदारची, कोणत्या खासदारची, जगातली कोणाचीच गरज नाही. अशा पद्धतीने ज्यांचे प्रस्ताव आले ते ऑनलाईन मंजूर होतात. पण हे आलेले सगळे प्रस्ताव मी ज्याचा देणारा मसीहा आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न झालाय तो अत्यंत वाईट आहे. एवढं या निमित्ताने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतोय. ऑलरेडी हे सगळे प्रोसेसने ऑनलाईन या लोकांना त्याच्या प्रमाण मिळालेल्या आहे जवळपास ऑनलाईनला. पण त्या घेऊन मी याचा मसीहा आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न दिशाभूल करण्याचा आहे त्याची पोलखोल करण्यासाठी पत्रकार परिषद